अर्जुन आणि मयुरी लव्ह स्टोरीचे 10 भाग यापूर्वीच अपलोड केले आहेत. ते वाचण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी. सकाळी अर्जुन लवकर उठला. त्याने मयुरीकडे पाहिलं तर ती शांत झोपली होती. रात्री खूप उशिरा तिला झोप लागली होती, म्हणून आता तिला डिस्टर्ब करायला नको म्हणून त्यानं तिच्या गळ्याला हात लावून तिचा ताप चेक केला. तिचं शरीर थंड होतं. त्यानं तिच्या अंगावर पांघरून घातलं आणि तिच्या केसातून हात फिरवला. तिच्या कपाळावर एक किस केला आणि तो शेतावर गेला. आता मयुरीला जाग आली तेव्हा 9:30 वाजले होते. तिला तो कुठेच दिसला नाही. तिने त्याला फोन केला आणि मग तिला कळालं की तो शेतात गेला आहे. 2-2 फॅक्टरींचा वर्कलोड असल्यामुळे शेताकडे तो जास्त फिरकत नव्हता पूर्वीसारखा. खूप दिवसातून तो आज तिकडे गेला होता, पण त्याच्या विश्वासू माणसांवर त्यानं ते सोपवलं होतं, त्यामुळे त्याला काळजी नव्हती. 1-1.5 तासात परत येतो असं सांगून त्याने फोन ठेवला. मयुरीला आता बरं वाटत होतं. तिने पटकन तिची अंघोळ आणि स्वच्छता आवरली आणि त्याच्यासाठी नाश्ता बनवू लागली, त्याच्या आवडीचा. दही थालीपीठ त्याला खूप आवडायचं, म्हणून तिनं आज त्याच्यासाठी दही थालीपीठाचा बेत केला. थालीपीठाचा घमघमाट घरभर पसरला होता आणि इतक्यात तोही आला. आता कसं वाटतंय ग तुला? छान आहे मी, असं ती हसून म्हणाली. तुम्ही आंघोळ करून या, तोपर्यंत मी नाश्ता वाढायला घेते. तो बाथरूममध्ये गेला, आंघोळ केली आणि त्याच्या लक्षात आलं की तो गडबडीत टॉवेल आणायचं विसरला. मयू टॉवेल दे ग. हा आले, असं म्हणून तिनं बेडरूममधून टॉवेल आणला आणि म्हणाली हा घ्या. ती बाहेरूनच टॉवेल द्यायला लागली. तिचा हात बघून त्याला तिची गंमत करावीशी लहर आली. तसाच तिच्या हाताला धरून त्यानं तिला आत घेतलं. काय हे असं करतात का? भिजेल ना मी. त्याने मात्र तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करून तिला पाठीमागून घट्ट मिठी मारली होती. त्याच्या गोऱ्या पान भारदस्त छातीचा तिच्या पाठीला स्पर्श होत होता आणि त्याचे दोन्ही हात तिच्या उघड्या पोटावर होते. त्याच्या हाताचा गारगार स्पर्शाने तिच्या अंगावर काटा उभा राहिला आणि त्याच्या केसातून ओघळणारं पाणी तिच्या मानेवरून छातीच्या आत जात होतं आणि त्याच्या शरीराचा सुगंध तिला बेधुंद करत होता. सोडा सोडा मला. तरीही तो गप्पच डोळे बंद करून ती रोमॅन्टिक मुवमेंट फील करत होता. श्श, किती बडबडतेस ग. शांत हो जरा आणि तूही माझ्यासोबत आनंद घे. म्हणे आनंद घे. अहो थालीपीठ आहे तव्यावर, करपेल ना. मग तसंच खावे लागेल. हा, मी करपलेलेच थालीपीठ देईन तुम्हाला. तू विष दिलं तरी मी आनंदाने खाईन. आणि तिने पटकन मागे वळून त्याच्या तोंडावर हात ठेवत म्हणाली, काय हो, असं बोलतात का? कधी मस्करीत सुद्धा कोणा असं बोललात तर बघाच, तुम्हाला माझी शपथ आहे. त्यानं तिचा हात बाजूला काढला आणि प्रेमळपणे तिच्या डोळ्यात बघून म्हणाला, नाही बोलणार, सॉरी, तुझी शपथ. आणि पुन्हा तिला मिठीत घेतलं त्यानं. ऐका ना, जाऊ द्या ना मला. मला अजून उद्याची तयारी करायची आहे. काय आहे उद्या? तुम्ही विसरलात का? उद्या आईबाबांची पुण्यतिथी आहे. आणि क्षणात अर्जुनचा मूड बदलला. त्याने तिला मिठीतून सोडत म्हणाला, तू हो पुढे, मी आलोच. अर्जुनच्या आईबाबांचा मृत्यू एका अपघातात झाला होता. त्यावेळी अर्जुन 9 वर्षाचा आणि प्रीती 6 वर्षाची होती. हा दिवस आठवला की तो खूप दुःखी राहायचा. त्याने एका भिंतीवर आईबाबांचा फोटो अडकवून ठेवला होता आणि मयुरीशी लग्न झाल्यापासून गेली 2 वर्ष ते त्यांची पुण्यतिथी साजरी करत होते. मयुरीने अर्जुनला पुण्यतिथी आपण साजरी करूया असं सुचवलं होतं आणि त्या दिवशी ते अनाथ आश्रमातील मुलांना साहित्य आणि खाऊ वाटप करत होते. अर्जुनसुद्धा आईबाबांशिवाय वाढला होता, त्यामुळे त्याला मयुरीची कल्पना खूप आवडली. डोक्यावर पालकांचं छत्र नसताना कसं वाटतं हे त्यानं अनुभवलं होतं. त्या गरजू मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून त्याला त्याचं बालपण आठवत होतं. या दिवशी मयुरी त्याची विशेष काळजी घ्यायची. दिवसभर त्याच्यासोबत राहून त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायची. मयुरीने त्याला गरम गरम थालीपीठं वाढली, मात्र त्याला तेही गोड लागेना. आईबाबांची त्याला जास्त आठवण येत होती. आज ते असते तर त्याचा आणि मयुरीचा सुखी संसार पाहून किती खुश झाले असते आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो मयुरीला लहान मुलासारखा बिलगला. ही वेळ दुःख करून घेण्याची नाही, जे झालं ते झालं, पण हा दिवस आपण आनंदात साजरा करूया.
तुमच्यासारखंच दुःख भोगणारी आईबाबांविना अनेक मुलं आहेत. आपण त्यांना आपल्यातला थोडा आनंद वाटूया. हे पाहून आईबाबांना सुद्धा तुमचा अभिमान वाटेल. तो म्हणाला, माझा नाही, त्यांना त्यांच्या सुनेचा अभिमान वाटेल. कारण ही कल्पना तूच मला सुचवलीस. खरंच मयू, आज आई असती तर तुला पाहून खूप खुश झाली असती. तिने तुझे खूप लाड केले असते. मी तर हा दिवस आठवून माझंच दुःख उगाळत बसायचो. पण याच दिवशी आपण दुसऱ्यांचं दुःख कमी करून आनंद वाटण्याची. खूप छान आहे अगं. मला हे कधीच सुचलं नसतं. तुम्हाला सुचलं असतं तर मी तुमच्या आयुष्यात आले असते का? जे तुमच्यात आहे ते माझ्यात नाही आणि जे माझ्यात आहे ते तुमच्यात नाही. आपण दोघेही अपूर्ण आहोत एकमेकांशिवाय, आणि तेच अपूर्णत्व पूर्ण करण्यासाठीच आपण एकत्र आलो आहोत. तिने त्याचा हात हातात घेऊन त्याच्या बोटात बोटं अडकवली. आता आपण पूर्ण झालो बघा, अशी गोड हसून म्हणाली. त्यानं तिचा हात खूप प्रेमाने आणखीनच घट्ट पकडला. चला चला, खा पटकन, आपल्याला खरेदीला जायचं आहे, असं म्हणत तिने एक घास त्याला चारला. कसं झालंय थालीपीठ? एकदम झणझणीत, अगदी तुझ्यासारखं, असं तो हसतच म्हणाला. कधी म्हणता रसगुल्ल्यासारखी गोड, कधी म्हणता थालीपीठासारखी झणझणीत. नक्की एक काहीतरी ठरवा. आता दरवेळी तुझी टेस्ट मला वेगळीच जाणवते, त्याला मी तरी काय करू? कधी कधी रसगुल्ल्यासारखी गोड गोड वाटतेस, तर कधी कधी एकदम मसालेदार चटपटीत वाटतेस. हां, पण आजची टेस्ट अजून चाखायची राहिली आहे. तू तयार असशील तर तीही लगेच सांगतो. चला, चावट कुठले, नाश्ता करा. आणि त्याने तिला डोळा मारतच नाश्ता करायला सुरुवात केली. चला, स्वारी आता भूतकाळातील आठवणीतून बाहेर पडली. तो असा पूर्वीसारखा हसता खेळता नॉर्मल वागायला लागला की तिला बरं वाटायचं. त्याचा मूड ठीक करण्यासाठी ती हर एक प्रकारचे प्रयत्न करायची. एकटेच खाणार, मला नाही भरवणार. रात्री भरवलं तसं? मी खाल्लं की तुझं पोट भरेलच की आपोआप. ठीक आहे, खा तुम्ही, मी बसते बघत तुमच्याकडे, असं म्हणून ती त्याच्या शेजारी हनुवटीला हात लावून लहान मुलीसारखी गाल फुगवून बसली. त्याला तिचं खूप हसू आलं. मग त्यानं एक घास तोडून तिच्यासमोर धरला. हां, घे, खा. आणि तिने त्याचं बोट चावलं आणि दोघंही खूप हसायला लागले. दोघेही जाऊन भरपूर खरेदी करून आले. दुसऱ्या दिवशी अनाथ आश्रमात जाऊन अनाथ मुलांना पुस्तकं, कपडे, खाऊ वाटप केला. त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मयुरीसुद्धा खूप खुश दिसत होती. तिला लहान मुलं खूप आवडायची आणि त्यांच्यात ती खूप रमली होती. तिला असं हसताना पाहून त्याला खूप बरं वाटत होतं आणि तो त्याचं दुःख विसरून गेला होता. आपल्यातला थोडा आनंद इतरांना वाटल्याने आपला आनंद द्विगुणित होतो, हे तिचे बोल त्याला पटत होते. असेच काही दिवस गेले. आज तो घरी आला आणि ती खूप नाराज दिसली त्याला. का गं मयू, आज खूप नाराज आहेस? बरं नाही वाटत का? ती काहीच बोलेना. काय झाले सांगशील का? तरीही ती गप्पच. त्याने तिच्याजवळ जाऊन तिच्या खांद्याला पकडून विचारलं, काय झालं सांगशील का? तेव्हा तिने कॅलेंडर दाखवलं आणि तिथं तिने आजच्या तारखेवर क्रॉस करून ठेवला होता. आणि त्याच्या लक्षात आलं की तिला मासिक पाळी आली आहे, म्हणजे आई होण्याचा चान्स नव्हता. मयुरीचे आई होण्याचे स्वप्न आता दिवसेंदिवस फारच प्रबळ होत चाललं होतं आणि ते काही चुकीचं नव्हतं. तो तिचा हक्क होता. स्त्री ही जेव्हा आई होते तेव्हाच तिच्या स्त्रीत्वाला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त होतं. मयुरीला आई होण्याची जास्त इच्छा झाली होती, कारण तिचा एकटेपणा. आधी ती दिवसभर रिकामी असायची आणि संध्याकाळी अर्जुन असायचा. पण आता अर्जुन मुंबईतल्या फॅक्टरीच्या कामासाठी वारंवार जाऊ लागला आणि तिचा एकटेपणा वाढत चालला होता. ती भीतभीतच त्याला म्हणाली, आपण डॉक्टरकडे जाऊया का? म्हणजे सल्ला घ्यायला काहीच हरकत नाही ना, असं ती म्हणाली. आणि त्याला तिच्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं. अगं, डॉक्टरकडे जायला आपल्यात काही प्रॉब्लेम आहे का? आपलं वैवाहिक जीवन तर व्यवस्थित सुरू आहे ना, आणि तुझी मासिक पाळीसुद्धा व्यवस्थित सुरू आहे. आणि बाळाचं म्हणशील तर होईल की आज ना उद्या. का टेन्शन घेत आहेस तू? 2 वर्ष तर आपण प्लॅनिंगच केलं होतं ना, आणि बाळ हवंय हे ठरवून आपल्याला फक्त 3 ते 4 महिने झाले फक्त. मग तू एवढी टेन्शन का घेतेस? आपण दोघेही तरुण आहोत. तू आताशी 25ची आणि मी 28चा. मला वाटतं तू या गोष्टीचा खूप जास्त विचार करतेस. प्लीज माझं ऐक.
या गोष्टी आपल्या हातात नसतात. या वयात अजून कुणी कुणी लग्न पण करत नाहीत. लग्न लवकर झालं म्हणून बाळही लवकर व्हावं असं काही नाही. तुझा एकटेपणा घालवण्यासाठी बाळ हा एकच पर्याय नाही ना. आपण एक काम करू, तुझं MA ॲडमिशन घेऊ. कसं? कुठेतरी तिला त्याचं म्हणणं पटत होतं. ती त्याचा बोलण्याचा विचार करू लागली. आणि खरंच की 2 वर्ष तर त्यांचं प्लॅनिंगच होतं की बाळ नको म्हणून. आणि आता कुठे 3-4 महिने झाले होते बाळ हवंय असं दोघांचा निर्णय होऊन. आणि मग ती थोडीशी रिलॅक्स झाली. त्याचा बोलण्याचा तिच्यावर खूप परिणाम व्हायचा, कारण तो नेहमीच खूप मनापासून खरं बोलायचा आणि तिला ते तासनतास ऐकावंसं वाटायचं. तुम्ही डॉक्टरसारखं कसं बोलता हो? तुम्हाला किती माहिती आहे ना याबद्दल? तो हसून म्हणाला, मग मी शरीराचा डॉक्टर नसलो तरी मनाचा डॉक्टर नक्कीच आहे. आणि मला इंजेक्शन पण देता येतं. तुला हवं असेल तेव्हा सांग. आणि नको नको मला भीती वाटते असं ती घाबरण्याचे नाटक करत म्हणाली. घाबरायला तू आता काही नवी नवरी आहेस का? तुला ही सवय झालीच आहे की. अजून किती दिवस घाबरणार आहेस? तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. तिची नजर खाली गेली आणि अर्जुन म्हणाला, आता थोडंसं हसलात तर उपकार होतील आमच्यावर, मयुराणी साहेब. असं तो तिच्या डोक्यात टपली मारत म्हणाला. ईश्य, उपकार वगैरे काय हो. मग काय, आजकाल तू खूप विचार करत असतेस नको त्या गोष्टीचा आणि वेळ वाया घालवतेस. म्हणजे बाळाचा विचार काय नकोसा असतो का हो? त्यात कसा काय वेळ वाया जाईल? तुम्हाला हवंय ना मूल? मग तो तिला मिठी मारत मिश्किलपणे म्हणाला. नुसता विचार करणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखंच आहे ना. त्यापेक्षा प्रत्यक्ष कृती केलेली बरी, नाही का? बाळ काय नुसता विचार करून प्रकट होत नसतं. त्यासाठी आपल्यालाही काही हातपाय हलवावे लागतील. आणि त्याने तिच्या तोंडाकडे तोंड नेलं आणि ती मागे सरकली. बास बास हां, कळलं तुमचं तत्त्वज्ञान मला. कळलं ना? मग ये की जवळ. आता त्याचा काही फायदा नाही. आता 4 दिवस उपास. असं म्हणून ती हसायला लागली आणि त्याचा हिरमोड झाला, त्यामुळे तो नाईलाजाने गप्प बसला. या 4 दिवसात तो तिची जमेल तशी काळजी घ्यायचा. तिला कमीत कमी त्रास व्हावा म्हणून तिची गरम पाण्याच्या पिशवीने कंबर शेकायचा. तिची चिडचिड झाली तर गुपचूप बसायचा, वाद घालत नव्हता. तिच्यासाठी सॅनिटरी पॅड आणून द्यायचा. त्याची ही काळजी पाहून ती खूप भावूक व्हायची. आज सकाळ सकाळी ती लवकर उठली. तिने केस धुतले होते. तिचे केस आता तिने वाढवले होते. त्याला लांब केस आवडतात म्हणून. आता तिचे केस तिच्या कमरेपर्यंत रुळत होते. ते तिने टॉवेलने गुंडाळले होते. बाथरूममधून बाहेर आली. त्याच्याकडे एक नजर टाकली. तो अजून झोपलाच होता. आज त्याला कुठेही जायची घाई नव्हती. म्हणून रात्रीच त्यानं तिला सांगितलं होतं की उद्या मी मस्तपैकी ताणून देऊन झोपणार आहे. कितीतरी दिवसातून ते असे उशिरापर्यंत झोपणार होते. किती धावपळ दगदग होते यांची. मला यांची काहीही मदत करता येत नाही. आणि विषय काढला तर काही गरज नाही, मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित हँडल करतो, तू फक्त मला सांभाळ, असं म्हणतात, अशी ती म्हणत म्हणाली. त्यामुळे तिने त्याला डिस्टर्ब न करता तिचं आवरायचं चाललं होतं. ती आरशासमोर उभी राहिली आणि लांब सडक काळ्याभोर केसांना तिनं मुक्त केलं. नागिनीसारखे सळसळ करतच ते तिच्या पाठीवर आले. तिने ते ओले केस एका बाजूने मानेवरून पुढे घेतले. अजूनही पाणी गळत होतं त्यातून. टॉवेलनं तिने ते पाणी झटकायला सुरुवात केली आणि त्याचे बारीक तुषार अर्जुनच्या अंगावर पडले. त्याने डोळे चोळले आणि समोरचं दृश्य भान हरवून पाहत तसाच पालता झोपून पाहत होता. तिने आज गुलाबी रंगाची साडी घातली होती. डीप गळ्याचं मॅचिंग ब्लाउज, हातात कायम थोड्याच पण हिरव्या बांगड्या. तिची पाठ त्याच्याकडे होती. तो उठला हे तिला कळलं नाही. तो तिला केसांपासून तिची गोरीपान पाठ, कमनीय बांध्याची कंबर पाहून त्याचं हृदय धडधडायला लागलं. सकाळी सकाळी असं नयनरम्य दृश्य पाहायला मिळणं म्हणजे स्वर्गसुख. खरंच ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. आणि त्याने कॅलेंडर पाहिलं. आज तिची मासिक पाळी येऊन 6 दिवस झाले होते. म्हणून तिने अशी सस्येला आंघोळ केली होती. तो गालातल्या गालात मंद, खूप गोड आणि विलोभनीय हसला. आज त्याची प्रतीक्षा संपली होती. त्याच्या डोळ्यात प्रणयी भावना उफाळून आली. त्याने हळूच पाठीमागून तिच्या कमरेत हात घातला. त्याच्या उबदार स्पर्श तिला सुखावत होता.
त्याने तिच्या मानेवर ओठ टेकवले. तशी ती खुदकन हसली. का? लवकर का उठला? झोपा की आणखी, ती त्याला हक्काने सांगत होती. तू माझी झोपमोड केलीस. अय्या सॉरी हां. तरी किती हळूहळू मी केस झटकत होते, पण शेवटी आलंच तुमच्या तोंडावर पाणी. सॉरी सॉरी. तुम्हाला आज खूप आराम करायचा होता ना? झोपा तुम्ही, मी बाहेर जाते. आणि ती जायला वळली तशी त्याने तिला दंडाला धरून जवळ ओढली. आता मला जागं करून माझ्या प्रणयी भावना जागवून कुठे चाललीस? आता तुझी सुटका नाही. मी काय केलं आहे? मी तर माझं माझं आवरत होती. तू काहीच करत नाहीस गं. पण हे तुझे रेशमी केस, खटाळ डोळे, कमणीय कंबर यांनीच माझी झोप उडवली आहे. आता याचा बदला तर मी घेणारच. असंच नाही सोडणार. मग तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं. नजर झुकवली. इश्य, हे काय सकाळ सकाळी? सोडा मला. तिने त्याच्या मनातलं ओळखलं होतं. त्याने तिला खूप जवळ ओढलं. तिची छाती आता जोरात धडधड करत होती. श्वासाची गती वाढली होती. तिच्या ओल्या केसातून येणारा सुगंध त्याला धुंद करत होता, वेड लावत होता. तो उतावीळ झाला होता. त्यानं तिला आणखीन घट्ट पकडलं. तिनं त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि मग खुदकन हसून लाजली. अलगद तिच्या हाताने त्याचे डोळे बंद केले. आता तो वाट पाहत होता. तिनं त्याला किस करायची. त्याची तिच्या भोवतीची मिठी थोडी सैल झाली. तिने त्याच्या चेहऱ्यावर एक अलगद फुंकर घातली. तो गालात हसला आणि तिने तिच्या ओल्या केसांचा चाबूक त्याच्या तोंडावर मारला आणि हसतच म्हणाली, संध्याकाळपर्यंत वाट पहा अर्जुनराव, सब्र का फल पिट्टा होत आहे. आणि त्याने तिला पकडण्याचा प्रयत्न केला, पण ती चपळ हरणीसारखी त्याच्या तावडीतून सुटून बाहेर गेली सुद्धा. अर्जुन हसतच म्हणाला, असं काय? आता सुटलीस, पण रात्री कुठे जाशील? बघतोस तुला. हे वाक्य आठवून त्याला तिचं बोलणं आठवलं. काय काय बघणार? आणि तो हसत हसत बाथरूममध्ये गेला.